यीशु को मैं सब कुछ देता, सब कुछ करता हूँ कुर्बान। जीऊँगा मैं रोज़ मसीह में, उस पर रखूँगा ईमान। यीशु को मैं सब कुछ देता, सब कुछ करता हूँ कुर्बान। जीऊँगा मैं रोज़ मसीह में, उस पर रखूँगा ईमान। सब मैं देता हूँ, सब मैं देता हूँ, तुझको मुबारक मुंजी, सब मैं देता हूँ। हाँ परमेश्वर, ये दोपहर के समय में हम सब कुछ आपको देते हैं। सब कुछ, हमारा तन, हमारा मन, हमारा धन, सब कुछ हम आपको देते हैं। ये तन मन धन मेरा मेरे प्रभु यीशु के लिए। ये तन मन धन मेरा मेरे प्रभु यीशु के लिए। अब मैं जीवित नहीं, वो मुझ में जीवित है। अब मैं जीवित नहीं, वो मुझ में जीवित है। यीशु तुझे अर्पण करूं, सब कुछ मेरा अर्पण करूं। यीशु तुझे अर्पण करूं, सब कुछ मेरा अर्पण करूं। ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा घर। ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा घर। करता के हाथ में मैं मिट्टी के मानिंद हूँ। करता के हाथ में मैं मिट्टी के मानिंद हूँ। मुझे आकार दे दो प्रभु, सदा तुझको समर्पित रहूं। मुझे आकार दे दो प्रभु, सदा तुझको समर्पित रहूं। यीशु तुझे अर्पण करूं, सब कुछ मेरा अर्पण करूं। यीशु तुझे अर्पण करूं, सब कुछ मेरा अर्पण करूं। ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा धन। ओ ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा घर। ग्रहण कर,
thank you for your presence, Lord. तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you for the Holy Spirit who is the teacher. आम्ही धन्यवाद देतो त्या पवित्र आत्म्यासाठी जो आमचा शिक्षक आहे. And he is going to teach us all truth. आणि तो आज आम्हाला सर्व काही सत्य शिकवणार आहे. Lord, we are ready to accept the truth. पिता, आम्ही ते सत्य ग्रहण करण्यासाठी तयार आहोत. We make our spirit ready to accept the truth. आणि आम्ही आमच्या आत्म्याला तयार करतो ते सत्य ग्रहण करण्यासाठी. Lord, we open up to your voice. पिता, आम्ही तुझ्या वाणीसाठी स्वतःला मोकळं करतो. We open up for the teaching that is going to come. आणि आम्ही स्वतःला मोकळं करतो ते शिक्षण तुझ्याकडून येणार आहे त्यासाठी. From now onwards, every doctrines and every thoughts which are against the voice of the Holy Spirit, we break it in the name of Jesus. आणि आता इथून पुढे जे तत्व आणि जे विचार जे पवित्र आत्म्याच्या विरोधात आहेत त्याला आम्ही तोडतो. We break it. आम्ही त्याला तोडतो. And we allow the Holy Spirit to work 100% in our spirit. आणि आम्ही त्या पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये संमती देतो कार्य करण्यासाठी. Thank you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो पिता. In the name of Jesus we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. Hallelujah. So, how was the last day? आणि कालचा दिवस कसा होता? Nice. Was it powerful? त्याचा सामर्थ्यशाली होता. हो. Was it filled with the presence? आणि काय तो देवाच्या उपस्थितीने भरलेला होता. हो. Do you want to do what God does through us? आणि जे काही देवाने आमच्याद्वारे केलं ते तुमच्याद्वारे देवाने करावं अशी तुमची इच्छा आहे का? हो. How much? किती? भरपूर. Unlimited. There is always key for a lock. आणि प्रत्येक कुलपासाठी एक चावी असते. There is always a key for a door. आणि कोणत्याही दरवाजासाठी एक चावी असते. Correct? Yes. When you go out of the door, you lock the door. आणि ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही दरवाजा बंद करता. So you have an almara in your house. आणि तुमच्या घरामध्ये तिजोरी वगैरे असतीलच. You have jewelries and clothes and stuff, so all the almara is filled with everything. आणि तुमची तिजोरी तुमच्या दागदागिन्यांनी कपड्यांनी वगैरे भरलेली असते. And you lock it. आणि मग तुम्ही त्याला बंद करता. What will you do to take out the things out of the almara? आणि त्या तिजोरीतून तुम्हाला जर ह्या वस्तू बाहेर काढायच्या असेल तर मग तुम्ही काय कराल? Lock open. You will use the key. तुम्ही एका चावीचा वापर करणार. Because you know without key, I have everything, but still it's not with me. पण कारण की तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे सगळं आहे पण ती चावी काढल्याशिवाय ते माझ्याकडे नाही येऊ शकत. It's there in your house. हा ते तुमच्या घरामध्येच आहे. It's there right in your room. पण ते तुमच्या खोलीमध्येच आहे. But you don't have the access. पण तुमच्याकडे ते नाहीये. That access is not there. Okay? You don't have that pravesh. You don't have the access. आणि मग तुमच्याकडे तो प्रवेशच नसणार आहे ते घेण्यासाठी. You have everything. तुमच्याकडे सगळं काही आहे. You know that you have it. आणि तुम्हाला ते माहित आहे की ते तुमच्याकडे आहे. It's right there in your room. पण ते तुमच्या खोलीमध्येच आहे. Within 2 steps you have it. आणि 2 पावलांवरच तुमच्याकडे ते आहे. You have it but you don't have it. पण ते तुमच्याकडे आहे पण ते तुमच्याकडे नाहीये. Is it right? बरोबर आहे का? बरोबर? You have to put a key to have access. आणि मग तुम्हाला तो प्रवेश करण्यासाठी काय करायची ती चावी आधी फिरवली पाहिजे. In the same way, त्याच प्रकारे to release the presence of God, देवाची उपस्थिती मोकळी करण्यासाठी, to release the anointing of God, आणि देवाचा अभिषेक मोकळा to करण्यासाठी, release the supernatural power of the Holy Spirit, आणि पवित्र आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य मोकळं करण्यासाठी, to release the demon breaking power, आणि जे सैतानाची कृत्य नष्ट करण्याचं सामर्थ्य मोकळं करण्यासाठी, there is always a key. आणि त्यासाठी पण एक चावी आहे. And today I am going to share what I know. आणि आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे जे मला माहिती आहे. How I flow. आणि मी कसा वाहतो. There are so many points. आणि असे पुष्कळसे मुद्दे आहेत. At least it will take 5 to 6 hours. आणि ह्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 5 ते 6 तास लागतात त्यासाठी. Minimum. आणि कमीत कमी. Okay. That's okay. Everyone had lunch and came. आणि सर्वजण जेवण आले ना? Yes. Or more to more if I say it will go 9 or 10 hours. आणि मग जास्तीत जास्त मी 9-10 तासांपर्यंत शिकवू शकतो ह्या मुद्द्यांवर.
Now thinking, "Ayyo, अरे बापरे. why did I come? मी का नसते बरं? I thought 1 or 2 hours." मला वाटलं 1-2 तास असेल. I'm joking. मी थट्टा करत आहे. Only 11 hours. फक्त 11. So what are the secrets? आणि ह्याच्यासाठीची जे गुपित आहे ते काय आहे? First, पहिलं, you have to allow the Holy Spirit completely in your life. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला पूर्णपणे कार्य करण्यासाठी संमती द्यायला पाहिजे. Prayer does not bring power. आणि प्रार्थना आहे ते सामर्थ्य आणत नाही. Write it down. Prayer does not bring power. लिहून घ्या, प्रार्थना सामर्थ्य आणत नाही. Is it right or wrong? बरोबर आहे की चुकीचं आहे? I prayed this much and this will happen. आणि मी एवढी प्रार्थना केली आहे आणि मग हे होईल. I prayed 12 hours, this many demons will fly away. आणि मग मी 12 तास प्रार्थना करेन आणि मग एवढे सैतान पळून जातील. No. असं नाही. Prayer does not bring power, but the relationship brings the power. आणि प्रार्थना सामर्थ्य आणत नाही, पण तुम्ही देवासोबत किती वेळ नातेसंबंध घट्ट करता ही गोष्ट सामर्थ्य आणते. Your relationship with God brings the power. आणि तुमचं देवासोबतचं जे नातेसंबंध आहे ते सामर्थ्य आणतं. Prayer builds relationship with God. आणि प्रार्थना देवासोबत जे तुमचं नातेसंबंध आहे ते बनवतं, ते बांधतं. And that relationship brings power. आणि तेच नातेसंबंध सामर्थ्याला घेऊन येतं. If you read in Mark, आणि जर तुम्ही मार्कमध्ये you will वाचलं see Jesus going top to the hill आणि तुम्ही पाहाल की येशू त्या ठिकाणी डोंगरावर गेला for praying. प्रार्थनेसाठी. And when he come down to heal, आणि ज्यावेळेस तो खाली आला लोकांना बरे करण्यासाठी he will heal the sick. आणि मग त्याने लोकांना बरं केलं. What will he do? What does he do on the top of the hill is prayer. आणि त्या डोंगरावर जाऊन त्याने काय केले तर त्याने काय केलं तर त्याने प्रार्थना केली. What prayer does is आणि प्रार्थना काय it करते? builds the relationship. ते नातेसंबंध बनवते. So the key is relationship with God brings the power of God. आणि जे सामर्थ्य आणण्याचे जे चावी आहे ती आपले देवासोबतचे नातेसंबंध आहे. How can you build relationship? आणि मग तुम्ही कसे ते नातेसंबंध बांधू शकता, बनवू शकता? Tell me. मला सांगा. Saga. सांगा. Tell. Even wrong also no problem. आणि चुकलं तरी सुद्धा काही नाही सांगा. No problem. Tell. I want you to open. आणि कृपा करून बोला. माझी इच्छा आहे की तुम्ही बोलावं. Okay. Reading word. Correct. ठीक आहे. बायबल वाचण्याद्वारे. Paji. Pratna. Okay. Prayer. स्पेंडिंग मोर टाइम विथ गॉड. Okay. How? कसं? Reading Bible, praying, obeying, everything is right. प्रार्थना करणे, बायबल वाचणे, आज्ञा पाळणे सर्व काही बरोबर. Any of you, how many of you are married? आणि तुमच्यापैकी किती लोकांचे इथं बसलेल्यांचे लग्न झालेत? झालेत. झालेत. How many love marriages here? आणि किती लोकांचे लव्ह मॅरेज झाले, प्रेम विवाह? प्रेम विवाह. For before marriage, लग्नाच्या for आधी. how many months you were in a relationship? आणि लग्नाच्या आधी तुम्ही दोघं जण एकमेकांना किती महिने ओळखत होता? 3 months. Okay. That 3 months, ते 3 महिने she will always be thinking, did the text came or not? WhatsApp came or not? When did you marry? तुमचं लग्न केव्हा झालं? 16 वर्ष आधी. 16 हा, 16 years finished. Wow. Congratulations. See, when anyone is in love with someone, आणि जर कोणी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असते, always thinking, did he text or not? नेहमी ती व्यक्ती आपल्या त्या दुसऱ्या व्यक्तीविषयीच विचार करत असते की त्याने मला मेसेज वगैरे तर केला नसेल. Will always keep the mobile in general mode. आणि मग आपण नेहमी आपला मोबाईल चालूच ठेवणार. Every time it will be in the ringing mode. आणि नेहमीच तो रिंगिंग मोडवरच असणार. Correct. बरोबर? Because that person doesn't want to leave any message. आणि कारण की त्या माणसाला आपल्या दुसऱ्या व्यक्तीकडून आलेला मेसेज मिस करायचा नसतो, सोडायचा That नसतो. person doesn't want to escape even a single message from the person he or she loves. कारण की त्या व्यक्तीला जो मेसेज त्याच्याकडे आपल्या त्या प्रिय व्यक्तीकडून आलाय तो मेसेज त्याला सोडायचा नसतो. So as soon as the message comes, म्हणून जसा तो मेसेज येतो
करतो. Like for suppose now it's around 3:25. Okay, so 3:25 you got a message from the person you love. आणि आता ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीकडून जर 3:25 तुम्हाला मेसेज आला, It will not be 3:26. You will text him back. आणि तुम्ही 3:26 देखील होऊ देणार नाही, तुम्ही लगेचच त्यांना मेसेज करणार. Correct? बरोबर आहे. Because you love that person. कारण की तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता. Because you want to be with that person. आणि कारण की तुम्हाला त्या व्यक्तीसोबत राहावंसं वाटतं. In the same way, त्या प्रकारे the Holy Spirit loves us. पवित्र आत्मा आपल्यावर प्रेम करतो. And 24/7 He keeps on texting in you. आणि आठवड्याचे 7 दिवस आणि 24 तास तो काय करत असतो? He keeps on texting you, आणि तो your नेहमी voice. तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला टेक्स्ट करत असतो. 24/7. आणि आठवड्याचे 7 दिवस 24 तास. Now suppose the person you love is sending you text. आणि आता समजा ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याने तुम्हाला मेसेज पाठवलाय, And you text him just after 5 minutes. आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला फक्त 5 मिनिटांनी उशिरा जर रिप्लाय दिला, What will the reply come from there? आणि मग त्या व्यक्तीकडून तुमच्यासाठी काय प्रत्युत्तर येईल? What will be the reply? आणि काय प्रत्युत्तर येईल? You don't know. माहित नाही. Tell me. सांगा. राग करणार त्यांनी. Huh? राग. Oh. She's telling about her. She's telling about her. त्या त्यांच्या पतीविषयी सांगत आहेत. The question will be, where were you 5 minutes? आणि तो प्रश्न असा असेल की 5 मिनिटे झाली, तू कुठे होतीस? Correct? बरोबर? Now everyone is like, yeah. हा, आता सगळे म्हणतात हा बरोबर आहे We तुमचं are not असंच saying आहे. before, everyone is angels. का तुम्ही सर्वजण देवदूत आहात. So that person will, where were you 5 minutes? आणि मग ती व्यक्ती म्हणेल की तू 5 मिनिटे कुठे होता? I was waiting for your reply. आणि मी तुझ्या प्रत्युत्तराचा वाट पाहत होतो. In the same way, त्या प्रकारे you don't know तुम्हाला माहित नाही from how many years Holy Spirit is texting you continuously. आणि किती वर्षांपासून तो पवित्र आत्मा तुम्हाला संदेश पाठवत आहे, संदेश देत आहे. From how many years He is sending you voice messages. आणि किती वर्षापासून तो तुम्हाला व्हॉइस मेसेज पाठवत आहे. From how many years He is sending the men and powerful women of God to talk to you. आणि किती वर्षापासून तो सामर्थी लोकांना तुमच्याकडे तुमच्या सोबत बोलण्यासाठी पाठवत आहे. But still you are ignoring the messages. पण तुम्ही अजूनपर्यंत त्या संदेशाला इग्नोर करत आहात, नकार देत आहात. Still His messages are unread. आणि आतापर्यंत त्याचे मेसेज तुमच्याकडून वाचले गेलेले नाहीयेत. What will be the condition of Holy Spirit? आणि मग पवित्र आत्म्याची काय स्थिती झाली असेल? Just think of it. And you want to flow in power. आणि फक्त याच्याविषयी थोडा विचार करा आणि तुमची अशी इच्छा आहे की तुम्ही सामर्थ्यामध्ये चालवले जावे. You cannot flow in power like that. आणि जर असं असेल तर मग तुम्ही सामर्थ्यामध्ये नाही चालवले जाऊ शकत. Till the time you don't have a relationship with the Holy Spirit, आणि जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्यासोबत तुमचे नातेसंबंध घट्ट करणार नाही, you will not flow in the power of God. आणि तुम्ही देवाच्या सामर्थ्यामध्ये कधीच वाहणार नाही. Never. कधीच नाही. For like yesterday I told, Holy Spirit is the power of God. आणि मी कालच सांगितलं की पवित्र आत्मा देवाचं सामर्थ्य आहे. Without spending time with the Holy Spirit, you cannot flow in the power of God. आणि पवित्र आत्म्यासोबत तुम्ही वेळ घालवल्याशिवाय तुम्ही देवाच्या सामर्थ्यामध्ये नाही वाहू शकत. That's why the word says, do not quench the Spirit of God. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की देवाच्या पवित्र आत्म्याला विझवू नका. It's not by sinning we quench Him. Not only by sinning we quench Him. आणि फक्त आपण पाप केल्यावरच त्या आत्म्याला विझवतो असं नाहीये. Not only by sinning, आणि फक्त पाप केल्यावरच आपण त्या आत्म्याला विझवतो असं नाहीये. but by ignoring we quench Him more. पण त्याला इग्नोर केल्यावर, त्याच्याकडे लक्ष न दिल्यावर पण आपण त्याला काय करतो? विझवतो. We quench Him more by ignoring His voice. आणि आपण त्याची वाणी न ऐकूनच त्याला जास्त विझवतो. Have you ever thought that while you are on the bed and Holy Spirit is looking you, just spend the whole day without Him? आणि तुम्ही असा कधी विचार केलाय काय, तुम्ही असं तुमच्या बिछाणावर पडलाय आणि पवित्र आत्मा तुमच्याकडे पाहत आहे आणि तुम्ही तुमचा पूर्ण दिवस त्याच्या विनाश घालवलाय? The whole day you wasted. आणि पूर्ण दिवस तुमचा वाया गेला. Now you are on the bed on night. आणि रात्री तुम्ही तुमच्या बिछाण्यावर आहात. And you just sleep. आणि तुम्ही झोपला. And He is still waiting for one word, that Holy Spirit.
आणि तो तरी सुद्धा तुमची वाट पाहत आहे. Holy Spirit, I love you. पवित्र आत्मा मी तुझ्यावर प्रेम करतो. That's all. That's all. आणि बस एवढंच. It can rebuild your relationship. आणि हे तुमचं पवित्र आत्मा मी तुझ्यावर प्रेम करतो एवढंच तुमचं बोलणं त्याच्यासोबत तुमचं ते नातेसंबंध पुन्हा तो बांधू शकतो. Why I'm talking about the natural relationships like love relationship and Holy Spirit and we relationship. आणि मी का जे नैसर्गिक तुमचे प्रेम नातेसंबंध आहेत आणि पवित्र आत्म्यासोबत तुमचे नातेसंबंध आहेत Why याविषयी I'm बोलत आहे. comparing these two? आणि मी ह्या दोन्ही गोष्टींची का तुलना करत आहे? Because it's the same. कारण की हे समानच आहे. It's the same. ते समानच आहे. The way you love a natural person, आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जसं तुम्ही प्रेम करता more than that you have to love the Holy Spirit. आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पवित्र आत्म्यावर प्रेम करायला पाहिजे. Did you get it? तुम्हाला समजलं का? So how many of you have lost days, months, weeks and years without spending time with the Holy Spirit? आणि You know तुमच्यापैकी it. आणि तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांनी आठवडे महिने वर्ष पवित्र आत्म्याविनाच घालवलेले आहेत? तुम्हाला ते माहित असेलच. Close your eyes. डोळे बंद करूया. And if you are that person, आणि जर तुम्ही ती व्यक्ती असाल, no one is looking. कुणीच पाहत नाहीये, Everyone close your eyes. प्रत्येक जण डोळे बंद करूया. No one will look here and there. कुणीच इकडे तिकडे पाहणार नाही. Just if you know that this word is directly talking to you, that I wasted more of my life without the voice of the Holy Spirit. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा शब्द ही वाणी मी माझं जीवन पवित्र आत्म्याविना एवढा वेळ घालवलेला आहे, जर वाणी तुमच्यासाठी असं तुम्हाला वाटत असेल, He always kept talking to you. तो नेहमी तुमच्याशी बोलत आहे He always wanted to hear your voice. आणि त्याला नेहमी तुमची वाणी ऐकायचं, तुमचा आवाज ऐकायचा आहे. He always want to get your attention. आणि त्याला नेहमी तुमचं अटेन्शन पाहिजे. Holy Spirit always wanted to have communion with you. आणि पवित्र आत्म्याला नेहमी तुमच्या सोबत संभाषण But हवंय. for many times you ignored him. पण पुष्कळ वेळा तुम्ही त्याला इग्नोर केले. If you are that person, पण जर तुम्ही ती व्यक्ती असाल, I request no one to open their eyes. मी विनंती करत आहे कुणीही डोळे उघडे ठेवू नका. If you are that person, जर तुम्ही ती व्यक्ती असाल, just raise up your hand. फक्त आपला हात वर करा. Just raise your hand आपला हात वर करा and tell Holy Spirit, आणि सांगा पवित्र आत्मा I am sorry. मला माफ कर. Just say I'm sorry, Holy Spirit. फक्त म्हणा पवित्र आत्मा मला माफ कर. You always talking to me daily, आणि तू दररोज माझ्याशी बोलतो, but I ignored you. पण मी तुला इग्नोर केलं, तुझ्याकडे लक्ष दिलं नाही I avoided your voice. आणि मी तुझी वाणी ऐकली नाही. Holy Spirit, पवित्र आत्मा, I knew it was you speaking to me, Holy Spirit, आणि मला माहितीये की तूच माझ्याशी बोलत होता पवित्र आत्मा, but still I ignored you. पण तरी सुद्धा मी तुला टाळलं. You told me every time not to do, Holy Spirit, आणि तू मला नेहमी सांगितलं पवित्र आत्मा की हे करू नको, but I did it. पण मी ते केलं. Please forgive me. कृपा करून मला क्षमा कर. I want to be in a relationship with you. आणि मला तुझ्या सोबत नातेसंबंध बनवायचे आहेत. I'm sorry for what I've gone, आणि मला क्षमा कर जे काही मी गमावले. but now पण आता I want to reconnect to you. पण मला पुन्हा तुझ्याशी नातेसंबंध बनवायचे I आहेत. want to reconnect to you. आणि मला पुन्हा तुझ्यासोबत नातेसंबंध बनवायचे आहेत. That I can flow in the power. जेणेकरून मी त्या सामर्थ्यामध्ये वाहीन. That I can flow in the glory realm. आणि जेणेकरून मी त्या महिमेच्या वातावरणामध्ये वाहीन. That I can talk to Jesus through you. आणि जेणेकरून मी येशूशी तुझ्याद्वारे बोलेन. So that I can see the face of Jesus because of you. आणि तुझ्यामुळे मी येशूचं मुख पाहेन. Holy Spirit, पवित्र आत्मा forgive me. मला क्षमा कर. Holy Spirit is forgiving you right now. आणि पवित्र आत्मा तुम्हाला क्षमा करत आहे आता. Right now, He is cleansing your memories. आणि आता तो तुमची मेमरी स्वच्छ करत आहे. He is cleansing your memories. आणि तो तुमची मेमरी आता स्वच्छ करत आहे. All the ignorance, आणि जे काही तुम्ही त्याला टाळाटाळ केलेली आहे, how much ever you have avoided Him, आणि कितीही तुम्ही त्याला टाळले, He is still ready for you. आणि तरी सुद्धा तो आता तुमच्यासाठी तयार आहे. He is still ready to have a relationship with you. आणि तो आता देखील तयार आहे तुमच्यासोबत ते नातं बनवण्यासाठी. Thank you, Holy Spirit, धन्यवाद पवित्र आत्मा, for again reconnecting to us. पुन्हा आमच्यासोबत कनेक्ट झाल्याबद्दल Thank you. धन्यवाद. In the name of Jesus. येशूच्या नावात Amen. आमेन. Amen.
Hallelujah. Hallelujah. How many of you feel fresh? आणि किती लोकांना असं ताजं झाल्यासारखं वाटत आहे ताजं How many of you will promise that from today onwards I will give the preference to the Holy Spirit? आणि किती लोक म्हणजे वचन देतात की आजपासून मी प्रथम स्थान पवित्र आत्म्याला देईन. Hallelujah. Hallelujah. The more you give priority, the more you prioritize Holy Spirit, आणि जेवढं तुम्ही प्रथम स्थान पवित्र आत्म्याला द्याल, the more easy you will be in Christian life. आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनासाठी हे खूप सोपं, तुमचं ख्रिस्ती जीवन तुमच्यासाठी खूप सोपं असं होऊन जाईल. Many people say that Christian life is very hard life. आणि पुष्कळ लोक असं म्हणतात की ख्रिस्ती जीवन जगणं खूपच कठीण आहे. Peter walked on water. आणि पेत्र पाण्यावर चालला. Is it hard or is it normal? आणि ते सोपं होतं की अवघड होतं? Hard. अवघड होतं का? It's hard or not? ते अवघड होतं की नाही? Oh. हो. Okay. But he did it very easily पण त्याने ते खूपच सोप्या रीतीने केलं. because he had a relationship with Jesus. कारण की त्याचे नातेसंबंध येशू सोबत होतं. In the same way, त्याच प्रकारे Christian life, ख्रिस्ती जीवन it will be easy आणि ते तुमच्यासाठी सोपं होऊ शकतं only when you are in a relationship with the Holy Spirit. तेव्हा जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यासोबत नातेसंबंध बनवणार आहात. Otherwise, you will go through double trouble. आणि नाहीतर मग तुम्ही डबल अशा संघर्षामधून जाऊ शकता. Why you are struggling in ministry? आणि तुम्ही सेवकाईमध्ये का संघर्ष Why करत you are आहात? struggling in your family life? का तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये Why you are संघर्ष करत struggling आहात? in your society life? आणि का तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनामध्ये संघर्ष करत आहात? Why in the job and in the business you are not successful? कारण की तुम्ही तुमच्या कामामध्ये आणि व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी नाही आहात? Because you don't have the relationship. कारण की तुमचे नातेसंबंध नाही आहेत. Because I forgot that verse in Corinthians, I think. आणि करीन करसपत्र असं मला वाटतं. And yeah, it's in 1 Corinthians chapter 3. आणि पहिले करीन करसपत्र 3रा अध्याय. Everybody take it. सर्वांनी काढलं का? पहिले करीन करसपत्र याचा 3रा अध्याय. Verse 7. 7वं वचन. Read it very slow. I like slow reading. आणि खूपच सावकाश असं वाचा. मला सावकाश वाचणं आवडतं. You see, when you are reading slow, each and every word will go into your spirit. कारण की जसं तुम्ही सावकाश एक एक शब्द वाचणार आहात, प्रत्येक शब्द तुमच्या आत्म्यामध्ये जाणार आहे. Okay? Okay. वाचूया. Neither you म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. Hallelujah. 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 हालेलुया. The word, not only the person who waters, आणि जो व्यक्ती पाणी घालतो तो काही नाही, not only the person who plants, आणि जो लावतो तो देखील काही नाही, but God gives the increase. आणि पण वाढवणारा देवच सर्व काही आहे. So you should be in a relationship with the person who gives you increase. आणि म्हणून तुम्ही त्या व्यक्तीच्या सोबत नातेसंबंधामध्ये असायला पाहिजे जो तुम्हाला वाढवतो. Correct? बरोबर आहे? But you are just hitting your body hard. आणि पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या शरीराला कष्ट देत आहात. You know the Bible is saying God gives the increase. आणि तुम्हाला माहित आहे की देवच तुम्हाला काही वाढवू शकतो. But still you don't have any increment in your life. आणि पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाढत नाही आहात. Why? बरोबर का? Lack of relationship. आणि नातेसंबंधाचा अभाव. Are you getting my point? तुम्हाला समजत आहे का मी सांगत आहे ते? आणि मी आता तुम्हाला जे गुपित आहे ते सांगितलं ते म्हणजे नातेसंबंध देवासोबतचे. Now he kept on texting you from long time. आणि आता खूप दिवसांपासून खूप काळापासून तो तुम्हाला संदेश पाठवत आहे, संदेश देत आहे. You didn't respond. आणि पण तुम्ही प्रतिसादच दिला But नाही. now you promise that you will respond. पण आता तुम्ही त्याला अभिवचन दिले की तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल. Amen? Amen. You did, right? Yes. आणि बरोबर आहे का? Okay. So now what you have to do? आणि मग आता तुम्हाला काय करायचंय? When I get up in the morning, आणि ज्यावेळेस मी सकाळी उठतो I say, Morning, Holy Spirit. आणि मी पवित्र आत्म्याला म्हणतो की पवित्र आत्मा शुभ सकाळ. सोपं आहे. I say, How are you, Holy Spirit? आणि म्हणतो पवित्र आत्मा तू कसा आहे? I
I just ask him आणि मी फक्त बोलतो त्याच्याशी and I get the voice. आणि मग मला वाणी प्राप्त होते. I am fine, how are you? मी बरा आहे, तू कसा आहेस? He's a person. आणि पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. He is not a goosebump. आणि तो काही अंगावर येणारे शहारे नाहीये. He is not a current. आणि तो कोणता एक करंट नाहीये. He is not a fire. आणि तो कोणता अग्नी नाहीये. He is not a worm. आणि That heat. आणि तो कोणती उष्णता वगैरे नाहीये. He is not only a cool breeze. आणि तो कोणताही असं थंडपणा नाहीये. These are the signs when Holy Spirit come. आणि ही सगळी चिन्ह आहे ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हामध्ये येतो. Holy Spirit is not a substance. आणि पवित्र आत्मा कोणतेही चीज. कोणतीही वस्तू नाहीये. वस्तू. Holy Spirit is not a substance. आणि पवित्र आत्मा वस्तू नाहीये. Holy Spirit is a person पवित्र आत्मा व्यक्ती आहे. with whom you have to talk daily. आणि ज्याच्यासोबत तुम्ही दररोज बोलता. So sometimes I say like this. आणि म्हणून मी काहीदा असं म्हणतो. While brushing my teeth. आणि ज्यावेळेस मी ब्रश करत असतो, दात घासत असतो. Holy Spirit, what do you want me to do today? आणि पवित्र आत्मा काय तुझी इच्छा आहे की मी आज काय करायला पाहिजे? I don't need to go kneel down and say, Holy Spirit, what do you want me to do today? आणि मला अशी करायची गरज नाहीये की गुडघ्यावर जा आणि मग पवित्र आत्म्याकडे रडा आणि मागा की पवित्र आत्मा तुझी काय इच्छा आहे की मी आज काय केलं पाहिजे? He is my lover. आणि तो माझा प्रेमी I आहे. am his lover. मी त्याचा प्रेमी I आहे. can talk to him anytime. आणि मी त्याच्यासोबत दररोज बोलू I can शकतो. talk to him anyhow. आणि मी त्याच्यासोबत कसंही बोलू शकतो. Just think. आणि फक्त विचार करा. For example. उदाहरण. Okay, for example. उदाहरणार्थ Sisters love a boy. Okay. आणि बहीण एका भावावर प्रेम करते. Any boy. कोणताही मुलगा असू दे. So and brothers love some girl. आणि जे भाऊ आहेत ते कोणत्या एखाद्या मुलीवर प्रेम करतात. And that your lover. आणि तो तुमचा प्रेमी. He comes on his knees. आणि तो त्याच्या गुडघ्यावर येतो. And does like this. आणि असं करतो. And he says. आणि तो म्हणतो. I want to eat roti. मला रोटी खायची आहे. What do you say? आणि तुम्ही काय म्हणाल? पागल है. Huh? Correct? बरोबर. In the same way, that couple is like the girl says, I love you. आणि ते जोडपं असं आहे की ती मुलगी त्या मुलग्याला म्हणते की मी तुझ्यावर प्रेम करते. What will the boy react? आणि मग तो मुलगा काय म्हणेल? What will the boy react? आणि मग तो मुलगा काय म्हणेल त्या मुलीला? Expectation level 0. Already they are in relationship. आधीच This ते is not the नाते first. संबंधामध्ये आहे. Already in a relationship. आधीच नाते संबंधात What आहे. will the boy say? आणि मग तो मुलगा काय म्हणेल? I love you too. मी देखील तुझ्यावर प्रेम करतो. Correct? बरोबर? He'll say like that. But see, if fight is going on. आणि पण पहा जर त्या जोडप्यामध्ये भांडण होत आहे. And the girl is like आणि ती मुलगी असा दंगाच करत आहे. like a cat just scratching on the wall. आणि एखादं मांजरच असं भिंतीला ओरबाडा मारत असतं त्या प्रकारे. And the boy from here also starts आणि तो मुलगा देखील तसंच करत आहे. What will happen? काय होईल? Break up. आणि मग त्यांचं नातेसंबंध तुटून जाईल. Correct? बरोबर? Am I right or not? मी बरोबर आहे की चुकीचं? But पण see the girls, I'm sorry, but the females will always do क्षमस्व आहे मी, पण मुली नेहमीच असं काय करत असतात. So when the girl is doing पण त्यावेळेस ती मुलगी अशी करत असते. the boy he stands. पण तो मुलगा असा थांबतो. Just let her speak. तिला बडबड त्याचे बडबडायचंय. He is letting her speak. आणि तो तिला म्हणत असं हा बडबड बाई. And slowly, आणि हळू when the BP is going low, आणि ज्यावेळेस तिचा ब्लड प्रेशर तिचा बीपी कमी होत जातो. he goes hold hand. आणि तो जातो तिचा हात पकडतो. I'm sorry. मला क्षमा कर. I'm sorry. मला क्षमा I कर. love you. मी तुझ्यावर प्रेम करतो. Girl will flush out. ती मुलगी मग तुम्हाला समजतं. She will think, yeah, how much I shouted, but still he loves me. आणि मग ती असं म्हणलं की अरे बापरे मी एवढा दंगा केला एवढं सगळं काय केलं तरी सुद्धा हा माझ्यावर प्रेम करतो. Getting it? समजत आहे का? In the same way, त्याच प्रकारे
we keep on fighting with the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्यासोबत भांडण करत असतो, झगडत असतो And we think we are going far away. आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यापासून खूप लांब चाललोय. And then the thought says, आणि मग आपला विचार म्हणतो you cannot go near to God. आणि तू देवाच्या जवळ नाही जाऊ You शकत, are so far. तू देवापासून खूप लांब गेलाय You cannot pray. आणि तू प्रार्थनाच नाही You करू cannot शकत read word. आणि तू बायबल वचनच वाचू Your शकत life नाही is very sinful life. आणि तुझं जीवन खूप पापमय आहे Your life is a life which cannot be accepted by God. आणि तुझं जीवन देवाकडून कधीच ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. How many of you had these thoughts? आणि किती लोकांना असे विचार आले Tell. सांगा, किती लोकांना असे विचार आले? I know people like I hate shy people. आणि मला लाजणारे व्यक्ती अजिबात आवडत नाही, मी त्यांचा द्वेष करतो. Really? खरंच. You should not be shameful in front of God. आणि देवासमोर तुम्ही असं लाजलं नाही पाहिजे. See, brother had that thought, sister had that thought, पहा, त्या भावांना तसे विचार होते, त्या बहिणींना असे विचार that होते, sister. त्या बहिणींना देखील. Everyone is shying and sitting. आणि सर्वजण असे लाजतच का बसलेत? Let me introduce myself. मला माझी ओळख करून देऊ द्या. I am shameless before God. आणि मी देवासमोर निर्लज्ज असा आहे. Shameless. निर्लज्ज. That's why I can glorify Him. म्हणूनच मी त्याला महिमा देतो. The more you think of yourself, आणि जेवढं तुम्ही स्वतःविषयी विचार करणार आहात the less you think of God. आणि तेवढाच कमी तुम्ही देवाविषयी करणार आहात. The more you think, the less you think of yourself, आणि जेवढं कमी तुम्ही स्वतःविषयी विचार करणार आहात the more you will see God in yourself. आणि तेवढाच जास्त तुम्ही देवाला स्वतःमध्ये पाहणार आहात. So never feel ashamed. म्हणून कधीही लाजू नका. Your one confession will give you victory. आणि तुमचं एक कबुली जबाब तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतं. Your one raising hand can give you freedom. आणि तुमचं एकदा हात वर करणं तुम्हाला स्वतंत्रता मिळवून देऊ Why, शकतं. you know why I ask you to raise hand? का माहितीये की मी तुम्हाला हात वर करायला सांगतो? In Bible it says, बायबल मध्ये लिहिलंय, anything which you bring to light, there is no darkness in it. आणि जे काही तुम्ही प्रकाशामध्ये आणता त्याच्यामध्ये अंधकार नाहीयेच. Correct? बरोबर? So when I'm asking, like, आणि ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो whatever I ask and then I ask you to raise your hand, आणि जे काही मी तुम्हाला विचारतो आणि मी तुम्हाला म्हणतो की हात वर करा, what I am requesting you to do is आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काय करावं, that when you do, you are bringing your dark stuff into light and then there is no darkness in that thing. आणि मग तुम्ही तुमच्या दशा करण्याने जे काही जे अंधकारात आहे ते तुम्ही प्रकाशामध्ये आणता आणि मग त्याच्यामध्ये काहीच अंधकार राहत नाही. Amen? Amen. Amen? Amen. So be shameless. म्हणून देवासमोर निर्लज्ज असे व्हा, Only in front of God. फक्त देवासमोर. Okay, so this was the relationship part. आणि हा नातेसंबंधाचा एक भाग होता. When you are in a relationship with God, आणि ज्यावेळेस तुम्ही देवासोबत नातेसंबंधामध्ये असता you will flow with the power of God. आणि मग तुम्ही देवाच्या सामर्थ्यामध्ये वाहता. Why? का? Because God is the root. का? कारण देव मूळ आहे God is the root of everything. आणि देव प्रत्येक गोष्टीचं मूळच आहे. Correct? बरोबर? I want you to talk to me. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी बोलावं. God is the root? Yes or no? देव सर्व गोष्टींचं मूळ आहे, हो किंवा नाही? Yes. So from the root comes the fruit. आणि त्या मुळापासूनच फळ येतं. Correct? बरोबर? The branch doesn't have to do anything. आणि जी फांदी आहे ती स्वतः काहीच करू शकत नाही. The branch of the tree has to do any hard work. आणि ते झाडाची जी फांदी आहे तिला काही कष्टाचं काम करावं लागतं का? No. The branch tree, when you go to water the plant, where do you give the water? To the branch or to the root? आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या झाडाला पाणी घालायला जाता त्यावेळेस तुम्ही त्या झाडाच्या मुळाला पाणी घालता की त्या फांदीला पाणी घालता? Why? का? Because you know everything is coming from the root. कारण की तुम्हाला माहिती आहे जे काही सर्व येणार आहे ते त्या मुळापासूनच येणार आहे. Correct? बरोबर? If you keep on giving water to the branch, आणि पण जर तुम्ही त्या झाडाच्या त्या फांदीला पाणी घालत आहात after 15-20 days or a month, the tree will die. आणि काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये ते झाड आहे ते मरून जाईल. Correct? बरोबर. Because you didn't give any water to the root. कारण की तुम्ही त्या झाडाच्या मुळाला काही पाणीच दिलं नाही. Are you getting my point? तुम्हाला माझा मुद्दा समजतोय का? So the root is God. आणि ते जे मूळ आहे ते देव आहे. You just have to be connected to God. आणि फक्त तुम्हाला देवासोबत काय व्हायचंय? कनेक्ट व्हायचंय. And you will automatically will give the fruit. आणि तुम्ही काय करणार? आपोआपच फळ देणारे व्हाल. Correct? बरोबर?
this is the relationship with God. आणि हेच देवासोबत असणारे नातेसंबंध आहे. Does branch have to do any hard work to stay connected to the root? आणि त्या फांदीला त्या मुळाशी कनेक्ट राहण्यासाठी काय अवघड काम करावं लागतं का? No, नाही, just connected. फक्त ते त्याच्याशी Simply there कनेक्ट is a असतं. tree and like this branch. आणि फक्त असं एक झाड असतं आणि ती फांदी त्याला अशी जोडलेली असते. Everything is going in the root and the branch is growing, fruits are coming. आणि सर्व काही त्या मुळाला मिळत असतं आणि ती फांदी वाढत असते आणि मग त्याला फळ येतं. In the same way when you are in a relationship with God, आणि त्याच प्रकारे ज्या वेळेस तुम्ही देवासोबत नातेसंबंधामध्ये असता, you will automatically give the fruit. तुम्ही आपोआपच फळ देणारे व्हाल. Did you get it? तुम्हाला समजलं का? Simple. सोपं आहे. It's very simple. हे खूपच सोपं आहे. Tell your neighbor आपल्या शेजाऱ्याला सांगा, to flow in the power of God. देवाच्या सामर्थ्यामध्ये वाहण्यासाठी Very easy. खूपच सोपं आहे. खूपच सोपं आहे. खूपच सोपं आहे. हा? Very easy. खूपच सोपं आहे. Just be in the relationship. फक्त देवासोबत संबंधामध्ये राहा Everything comes out of the relationship. आणि सर्व काही त्या नातेसंबंधामधूनच बाहेर येईल. Okay? So now second thing. आणि म्हणून आता दुसरी गोष्ट, If you say you are an Elisha, if you say you are an Elisha, आणि जर तुम्ही म्हणाल की मी अलीशा आहे, you have to show me your Elijah. आणि मग तुम्हाला मला तुमचा एलिया दाखवायला पाहिजे. If you tell me you are a Joshua, आणि जर तुम्ही मला म्हणाला की मी यहोशू आहे, you have to show me your Moses. मला तुम्हाला तुमचं मोशे कोण आहे सांगायला पाहिजे. If you say you are a Peter, आणि जर तुम्ही म्हणाल की मी पेत्र आहे, you have to show me your Jesus. मला तुम्ही मग तुमचा येशू दाखवायला पाहिजे. If you say you are a Timothy, आणि जर तुम्ही म्हणाल की मी तिमोथी you आहे, have to show me your Paul. मला मग तुम्ही तुमचा पौल दाखवायला पाहिजे. In the same way, त्या प्रकारे, if you say this is what I am, आणि जर तुम्ही म्हणाल की हा मी हे आहे, you have to show me you are under whom. आणि मग तुम्ही मला हे सांगायला पाहिजे की तुम्ही कोणाच्या खाली आहात. Are you getting? तुम्हाला समजत आहे? No? नाही? You want me to repeat? पुन्हा सांगू का? Let me tell it in a brief. आणि मला तुम्हाला हे थोडक्यात सांगू द्या. You have to be in a submission under a leader. आणि तुम्हाला तुमचा जो लीडर आहे त्याच्या अधीनतेमध्ये राहायला पाहिजे. Who all have a leader here? आणि किती लोक इथे असे लीडर आहेत, पुढारी आहेत? No leader? इथे कुणी पुढारी नाहीये? अच्छा, specially we have to ask. आणि तुमच्यासाठी वेगळं विचारायला पाहिजे का? See, recently, like 2 days before or 3 days before, पहा, 2-3 दिवसापूर्वी पाठीमागे I asked the boy, आणि मी एका मुलाला विचारलं, who is your leader? तुझा नेता, तुझा पुढारी कोण आहे? He said Holy Spirit. आणि तो म्हणाला पवित्र आत्मा. I said very good. मी म्हणालो खूपच छान, Very nice, right? खूपच छान. But the question what he asked me before आणि त्याच्या आधी त्याने मला एक प्रश्न विचारला, he asked me, आणि त्याने मला विचारायच्या आधी, Bhaiya, भैया, tell me how to listen the voice of the Holy Spirit. Okay? तो मला म्हणाला की पवित्र आत्म्याची वाणी कशी ऐकायची. Okay? And then he's asking me my leader. Then he's telling me my leader is the Holy आणि Spirit. तो मला विचारत आहे की पवित्र आत्म्याची वाणी कशी ऐकायची, आणि मग त्याच्यानंतर मला सांगतोय की माझा लीडर जो आहे तो पवित्र आत्मा आहे. What kind of leader? आणि हा कसल्या प्रकारचा लीडर आहे? Leader means there is a person who teaches you through word. आणि तुमचा पुढारी, तुमचा जो लीडर आहे तोच आहे जो तुम्हाला देवाच्या वचनातून शिकवतो, Who tells you how to pray. आणि जो तुम्हाला सांगतो की कशी प्रार्थना केली पाहिजे, Who tells you how to be in the fellowship with God. आणि जो तुम्हाला सांगतो की देवासोबत सहभागितेमध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे. Everyone who is without a leader in the earth आणि जो या पृथ्वीवर एखाद्या पुढाऱ्याशिवाय आहे, is a vagabond. आणि तो एक वेगाबॉन्ड प्रमाणे आहे. Vagabond means like there is no destination of him. He like here and there, sometimes there, sometimes there. आणि त्याच्या जीवनाला काही अर्थ नसल्यासारखं आहे, आता इथे आहे नंतर तिथे आहे अशा प्रकारे. He is a Christian. He is a Christian, आणि तो ख्रिस्ती आहे, but not settled. पण तो सेटल झालेला नाहीये, स्थिर नाहीये. If you don't have a leader upon you, आणि पण जर तुमच्यावर कुणी अधिकारीच नाहीये, लीडर नाहीये, you will be like that. मग तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे व्हाल. You will keep on flying here and there. आणि मग तुम्ही नेहमी इकडे तिकडे उडत राहाल. You will be clueless.
आणि मग तुमच्या जीवनाला काही अर्थ नसल्यासारखं You असेल will be without any destination. आणि मग तुम्हाला कोणतं ध्येयच नसणार आहे तुमच्या जीवनात Because there is no one to guide you. कारण की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कुणीच नाहीये So you should have a leader. म्हणून तुम्हाला कुणीतरी एक लीडर असलाच पाहिजे If you say Holy Spirit is your leader, आणि जर तुम्ही म्हणता की पवित्र आत्मा माझा पुढारी आहे go to your Holy Spirit. आणि मग तुमच्या पवित्र आत्म्याकडे जा Go. Leader is who stays with you, who is with you when you call, he will be there. आणि तो पुढारी तोच आहे जो तुमच्या सोबत असतो तुमच्या नेहमी तुमच्या बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही बोलवता तुमच्याकडे येतो Some people say, आणि काही लोक म्हणतात brother, बंधू my leader is God. माझा जो पुढारी आहे तो देव आहे Then why you come here? मग तुम्ही इथे का येता Brother, tell me how to read Bible. भाऊ मला सांगा वचन कसं वाचायचं I said, ask God. मी म्हणतो तुमचा लीडर तुमचा नेता जर देव आहे तर मग तुम्ही त्यालाच विचारा He is like from 4 days I am fasting but no answer. आणि तो असा असतो की 4 दिवसांपासून मी उपवास प्रार्थना करत आहे पण काहीच उत्तर नाहीये Are you getting? तुम्हाला समजत आहे का You should have a person to whom you can open up. आणि तुमच्याकडे अशी कुणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनात असलीच पाहिजे ज्याच्याजवळ तुम्ही जाऊन सर्व काही सांगू शकता All are the members of this church, right? So you have a pastor. आणि मग तुमचे पालक आहेत He is your leader. आणि ते तुमचे लीडर आहेत He is your shepherd. आणि तो तुमचा मेंढपाळ आहे He is every Sunday, every meeting, he is giving you something to grace. आणि तो प्रत्येक मीटिंगला प्रत्येक रविवारी ते तुम्हाला काही ना काहीतरी देत असतात Because he is a good shepherd. कारण की ते एक उत्तम मेंढपाळ आहे You can open up to your pastor. आणि मग तुम्ही तुमच्या पास्टरांसमोर ओपन होऊ शकता सांगू शकता त्यांना सर्व काही Just because you don't open up to pastors or pastor's wife, आणि फक्त तुम्ही तुमच्या पास्टर आणि पाळकीणबाईंसमोर तुम्ही स्वतःला खुले करत नाही आहात that's why you search for a premi. आणि म्हणून तुम्ही एखाद्या दुसऱ्या प्रेमीच्या पाठीमागे लागत आहात त्याचा शोध करत आहात And then you think, आणि मग तुम्ही विचार करता when you tell all your problems to your premi, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या त्या प्रेमीला तुम्ही तुमच्या सगळ्या समस्या सांगता that premi is like, no problem, everything will be all right, baby. आणि मग तो प्रेमी असं म्हणेल की काही नाही सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल And you will think, oh, how much he loves me. आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे माझ्याला किती प्रेम करतो I just told my problem, he's like, don't worry. आणि मी त्याला माझ्या सगळ्या समस्या सांगितल्या तुम्हाला म्हणाला की काही काळजी करू नको The problem didn't go anywhere. आणि ती समस्या कुठे सोडून तुम्हाला जाणार नाहीये He just said everything will be all right. आणि फक्त तो म्हणाला की सगळं काही व्यवस्थित होईल But when you tell the same thing to your pastor or pastor's wife, पण तुम्ही हीच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही पाळक आणि पाळकीणबाईंना सांगता the problem will go. आणि ती जी समस्या आहे त्या समस्यातून तुम्ही बाहेर पडा ती समस्या तुमच्यापासून दूर होईल They will say everything will be all right. आणि We will ते pray. आणि ते म्हणतील की हा सर्व काही व्यवस्थित होईल आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू You know, the church is not opening to the pastors or pastor's wife. That's why they are falling apart. आणि माहितीये का मंडळी पाळक आणि पाळकीणबाईंना स्वतःला त्यांच्यासमोर खुलं करत नाहीये म्हणून ते इकडे तिकडे पळतात They are searching for someone to have their attention. आणि affection. म्हणून ते इतरांनी कुणीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून इकडे तिकडे धावतात हे असं करणं आपल्या पाळक आणि पाळकीणबाईंना सोडून दुसरीकडे जाणं ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे Ah. This is not right. हे बरोबर नाहीये You have to open up to your pastor. आणि तुम्ही तुमच्या पाळक आणि पाळकीणबाईंसमोर खुले झालं पाहिजे There is only one person आणि फक्त एक व्यक्ती आहे who will pray for you. जी तुमच्यासाठी प्रार्थना करेल Who is that person? कोणती व्यक्ती Your pastor. तुमचे बाळक साहेब He will fast for you. आणि ते तुमच्यासाठी उपवास He करतील will pray for you. ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील After prayer, he will ask, how are you? आणि तुमच्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर ते तुम्हाला विचारतील की तुम्ही कसे आहात Even the next day also he will call you and ask you, brother, sister, how are you now? ते उद्या देखील तुम्हाला फोन करतील आणि विचारतील की माझ्या भाऊ बहिणी तुम्ही कसे आहात Right or wrong? बरोबर आहे की चुकीचं आहे So to whom you should be submitted? आणि मग तुम्ही कुणाच्या अधीन असलं पाहिजे Correct. So now you should have a relationship with God. म्हणून आता तुम्हाला तुमचे संबंध देवासोबत असले पाहिजे Second, you should have a leader. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कुणीतरी पुढारी पाहिजे Third thing, तिसरी गोष्ट you have to be under the leadership.
आणि तुम्ही त्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली असलं पाहिजे. You have to be under submission. आणि तुम्ही त्या अधीनतेमध्ये अधीनतेच्या खाली असलं पाहिजे. There is protection in submission. आणि अधीनतेमध्ये संरक्षण आहे. There is, get it right, there is a protection under submission. आणि लिहून घ्या, अधीनतेच्या खाली संरक्षण आहे. अधीनतेमध्ये राहणे म्हणजे संरक्षणासारखं आहे तुमच्यासाठी. There is power under submission. आणि अधीनतेच्या खाली सामर्थ्य आहे. There is authority under submission. आणि अधीनतेच्या खाली अधिकार आहे. There is the flow of the Holy Spirit under submission. आणि अधीनतेच्या खाली पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. I can prove you with the word of God. आणि मी देवाच्या वचनातून तुम्हाला हे सिद्ध करू शकतो. It's written in Matthew chapter 8. आणि हे मत्तई 8 मध्ये लिहिलंय. And if you read from verse 5. आणि मत्तई कृतशुभ वर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 5वं वचन. From 5 you keep on reading. आणि 5 पासून पुढे वाचा. मत्तई याचा 8वा अध्याय 5 पासून पुढे Till 9. 5 ते 9 पर्यंत वाचणार आहोत. Read it. वाचूया. शताधिपतीचा साकर. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की ते तो करीतो. Hallelujah. Hallelujah. What does the starting of verse 9 says? आणि 9व्या वचनाची सुरुवात काय सांगते? For I also am a man under authority. कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे, कुणाच्या तरी अधिकाराखाली आहे. Having soldiers under me. आणि माझ्या हाताखाली देखील शिपाई आहे. Always a person who is under authority. आणि नेहमी जे व्यक्ती एखाद्याच्या अधिकाराखाली असते, he will also have people under him. आणि नक्कीच मग त्याच्या अधिकाराखाली काही लोक असतात. If you have an authority over you, आणि जर तुमच्यावर कुणीतरी अधिकारी आहे, you will also have authority over someone else. आणि नक्कीच मग तुम्ही इतरांसाठी देखील अधिकारी होणार आहात असता. Correct? My समजते? point? Are you able to understand? तुम्हाला समजत आहे का? Till the time you are under the authority of your pastor. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळासाहेबांच्या अधिकाराखाली असता, till that time the demons will submit to you. आणि त्या वेळेपर्यंत जी सैतानी शक्ती आहे, जे सैतान आहे ते तुमच्या अधिकाराखाली असतं. till that time the sickness will submit to you. आणि तोपर्यंत जे आजारपण आहे ते तुमच्या खाली असतात, तुमच्या अधिकाराखाली असतात. because you are under authority. कारण की तुम्ही अधिकाराखाली आहात, you will have authority. म्हणून तुमच्याकडे ते अधिकार आहेत. getting it? समजलं? very easy. खूपच सोपं आहे. so when pastor says म्हणून ज्यावेळेस बाळक साहेब म्हणतात don't go there. तिकडे जाऊ नका. why pastor? का पास्टर? why should I not go? मी का नाही तिकडे गेलं who are you पाहिजे? to tell me? तुम्ही कोण आहात मला who सांगणारे? are you to tell what should I do? आणि तुम्ही कोण आहात मी काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे सांगणारे? you are creating problem for yourself. तुम्ही स्वतःसाठी समस्या निर्माण करून घेत आहात. you are creating problem for your family. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी समस्या निर्माण करून घेत आहात. do you think pastor will get any profit out of you? आणि तुम्हाला काय वाटते की तुमच्याकडून पास्टरना काही फायदा होत असेल का? pastor gets his everything done from the heaven. आणि पास्टरना जे काय आहे ते सर्व स्वर्गातून मिळतच. he just wants to help you. आणि फक्त त्यांना तुम्हाला मदत करायची असते. why pastor? का बाळक साहेब? when pastor? केव्हा बाळक साहेब? what pastor? काय बाळक साहेब? who pastor? कोण बाळक साहेब? how pastor? कसं बाळक साहेब? this is not the way you have to talk to your pastor. आणि हे तुम्ही तुमच्या बाळक साहेब म्हणजे पास्टरांसोबत बोलायची पद्धत नाहीये. or to your leader. आणि तुमच्या नेत्यासोबत बोलायची पद्धत नाहीये. always there should be your yes, there should be your no. आणि नेहमी तुमचं उत्तर तुमच्या पास्टर साहेबांसाठी फक्त हो किंवा नाही एवढंच असलं पाहिजे. that's all. एवढंच. for us आमच्यासाठी we have
leaders over us. आणि आमच्यावर देखील काही पुढारी आहेत. We have many mentors over us. आणि आमच्यावर काही पुढारी आहेत, अधिकारी आहेत. And we also have counselors over us. आणि आमच्यावर देखील आम्हाला सल्लागार देखील आहेत. If once my leader says, आणि ज्यावेळेस एकदा माझे पुढारी मला म्हणाले, don't go, जाऊ नको, I will not ask why. मी त्यांना का नको जायला म्हणून विचारणार नाही. Never. कधीच नाही. There was a place. आणि एक असं ठिकाण होतं. The meeting was going to be held. आणि एक मीटिंग होणार होती. And many people were about to come. आणि पुष्कळसे लोक त्या मीटिंगला येणार होते. And I told my leader, this is what is going on, and I have to go there. आणि मी माझ्या लीडरला सांगितलं की हे सर्व होणार आहे, मीटिंग आहे आणि मला तिकडे जायचंय. So my leader said, no, that time you cannot go there. आणि मग माझे जे लीडर आहेत, पुढारी आहेत, ते म्हणाले की नाही तू त्यावेळेस नाही तिकडे जाऊ शकत. Everything was arranged. आणि सर्व काही जुळणा झालेली, Organized well. आणि सर्व काही तिथे जुळणा झालेली. But I had to call them. आणि पण मला त्यांना फोन करायचा होता. That sorry, I will not be able to come. आणि मला त्यांना सांगायचं होतं की मला माफ करा, मी नाही येऊ शकत. Because I cannot come because my leader said not to come. आणि मला त्यांना सांगायचं होतं की मी येऊ शकत नाही कारण की माझे लीडर जे आहेत ते मला तिकडे येऊ देत नाही. Simple. सोपं आहे. Some people will have question now. आणि काही लोकांना आता असे प्रश्न पडले असतील. But if God says then, आणि मग जर देव बोला तर huh? मग काय करायचं? Then what you will do? मग तुम्ही काय कराल? Pastor, God said. मास्टर देवाने सांगितलंय. God said I will go. आणि देवाने सांगितलं मी जाणारच. The pastor is not the devil. आणि तुमचे जे पास्टर आहेत ते काय सैतान नाही आहेत. Huh? He will also hear God. आणि ते देखील देवाचं ऐकतातच. So if God has talked to you, आणि जर देवाने तुमच्याशी बोललंय, you have to tell to your pastor or the pastor who is your leader. आणि तुम्हाला तुमच्या पास्टरना किंवा तुमचे जे लीडर आहेत त्यांना सांगायला पाहिजे. Pastor, like this I heard from the Lord. आणि पास्टर मी देवाकडून असं ऐकलंय. What do you say? तुम्ही काय म्हणता? What we do is, आम्ही काय करतो? not I like what us do is, आणि नेहमी आपण काय करतो? God said, देव बोलला, directly go to the pastor. आणि डायरेक्ट पास्टरकडे जातो. Pastor, God says this, I am doing this. पास्टर देवाने हे सांगितलंय, मी हे करणार आहे. And then you ask pastor, what do you say? आणि मग तुम्ही आधीच तुमचा निर्णय सांगता आणि मग वरून पास्टरने विचारता, मग तुम्ही काय म्हणता याच्याविषयी? Then pastor is like, you said everything, now what will I say? मग पास्टर म्हणतो सर्व काही तूच सांगितलेलंस, मग आता मी काय बोलू? You said I heard and I'll do. And now what do you say? आणि तुम्ही म्हणता की मी ऐकले देवाकडून, मी हे करणार आहे, मग तुम्ही काय म्हणता मग याच्याविषयी? What is the right way to be submitted under the leader is you go tell to the pastor, I heard this from the Lord, but still I want a guidance. What do you say? आणि एका अधिकाऱ्याच्या अधिकाराखाली राहणं म्हणजे काय? तुम्ही पास्टरांकडे जाणं आणि त्यांना म्हणणं की पास्टर मी असं देवाकडून ऐकलेलं आहे, तुम्ही काय म्हणता ह्याच्याविषयी? Okay. So next time when you have anything from God, आणि पुढच्या वेळेस जे काही देवाकडून तुमच्यासाठी येईल वाणी वगैरे, God will confirm you through your leader. आणि देव ते तुमच्या लीडरद्वारे तुम्हाला कन्फर्म करून सांगेल. See, in the universal like supernatural truth is, आणि जे अलौकिक सत्य जे आहे ते God speaks, देव बोलतो, leader confirms. आणि जे लीडर आहे, जे पुढारी आहेत ते पक्क करतात त्या गोष्टीला. Get it? समजलं? Don't even go for when prophets come, no? We get very excited. आणि ज्यावेळेस संदेश देतात ना त्यावेळेस आपण खूप उतावळे होतो. Oh my God! हे माझे देवा, Wow! किती छान. Prophet is like, do this. आणि मग संदेश जे असतात ते असे असतात, हे करा. And then without asking your leader or pastor, you go and do it. आणि मग संदेश ते म्हणतात की हे करा, मग तुम्ही तुमच्या पास्टरना आणि लीडरना विचारण्याच्या आधीच ते सगळं करून जातात. And when you do it, you saw that everything collapsed. आणि ज्यावेळेस तुम्ही तसं करता आणि तुम्ही पाहता की सर्व काही पडलेलं आहे, कोसळून गेलेलं आहे. Because you didn't do it under submission. कारण की तुम्ही ही गोष्ट त्या अधीनतेखाली केलेली नाहीये म्हणून.
Because as I told you, there is protection under submission. काय जसं की मी तुम्हाला सांगितलं अधीनतेच्या खाली संरक्षण आहे. If you don't do it under submission, आणि जर तुम्ही हे अधीनतेखाली नाही केलं, everything will collapse in your life. आणि सर्व काही तुमच्या जीवनामध्ये ढासळून जाईल. Everything will it will get destructed. आणि सर्व काही ते नाश होऊन जाईल. Only the leader, only if you are under a leader, आणि जेव्हा तुम्ही एखाद्याच्या अधीनतेखाली असता पुढाऱ्याच्या, then only you can build up something. आणि मग त्याच वेळेस तुम्ही काहीतरी असं उभा करू शकता, बांधू शकता. Then only you can instruct. आणि मग त्यावेळेस तुम्ही काहीतरी बांधू शकता. You have to be under submission. आणि म्हणून तुम्हाला अधीनतेखाली असलं पाहिजे. Another thing, दुसरी गोष्ट, you have to be accountable to your leader. आणि तुम्ही तुमच्या पुढाऱ्याला प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. Accountability is also a key. आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुम्ही तुमच्या लीडरला दिला पाहिजे, आणि ती देखील एक चावी आहे. This key, what this key will do is, आणि ही गोष्ट काय करणार आहे, ही चावी काय करणार आहे, it will not let you fall in sin. आणि ती तुम्हाला पापामध्ये नाही पडू देणार. Hello. समजते? Why many people fall in sin again and again? का पुष्कळ लोक पुन्हा पुन्हा पापात पडतात? Because they don't open up to the leaders. का? कारण की ते सर्वच गोष्टी खुल्या करून त्यांच्या नेत्याला सांगत नाहीत, पुढाऱ्याला सांगत नाहीत. You feel shy. आणि तुम्हाला लाज वाटते. Shy is not the character of the Holy Spirit. आणि लाजणे हे पवित्र आत्म्याचा स्वभाव किंवा चारित्र्य नाहीये. Shy is a product of pride. आणि लाजणं जे आहे ते एखादा गर्वाचं काय आहे, ते गर्वाचं प्रोडक्ट आहे ते. How? कसं? You are thinking shy is humble. How can this be? आणि तुम्ही असा विचार करा की लाजणं म्हणजे नम्रता आहे, मग असं कसं? See, when you shy, ज्यावेळेस तुम्ही लाजता, what you are thinking? तुम्ही काय विचार करता? That if someone will know this, what will be my image? आणि सॉरी, If someone will know what I am going through, what will be my image? आणि जर कुणाला तर कळलं की मी ह्या समस्येतून या गोष्टीतून चाललोय, मग त्यांना माझ्याविषयी काय वाटेल? So indirectly you are thinking of yourself. आणि तुम्ही अप्रत्यक्षरित्या काय स्वतःविषयीच विचार करत आहात. And that's a pride. आणि हा गर्व आहे. Correct? बरोबर? Hello. Yes. Sleepy? झोपत आहात का? See your neighbor. शेजाऱ्याकडे पहा. Look at the neighbor. आणि शेजाऱ्याकडे पहा. Put your hand on his shoulder. आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवा. ठेवा. हात ठेवा. And tell good morning. आणि त्याला So what accountability does is it will remove your sin. आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्या नेत्याला देणं म्हणजे काय, ते सर्व गोष्टी, ते सर्व पाप काढून टाकते. It will pull you out of the sin. आणि ते तुम्हाला त्या पापातून काय करतं, बाहेर ओढून काढतं. Because you open up to your leader, pastor. आणि ज्या वेळेस तुम्ही, कारण की तुम्ही तुमच्या पालक आणि पालकीणबाई समोर, तुमच्या लीडर समोर खुले होता. At that time you don't fight that battle alone. आणि मग त्यावेळेस काय करता, तुम्ही ते युद्ध एकटे लढत नाही. The pastor fights with you. आणि जे तुमचे पालक आहेत ते स्वतः तुमच्या सोबत लढतात. The pastor doesn't fight for you, he fights with you. आणि ते जे पालक साहेब आहेत ते तुमच्यासाठी लढणार नाही, ते तुमच्या सोबत लढणार आहेत. Correct? बरोबर? So you don't have to fight alone with your addictions. आणि मग तुमच्या व्यसनासोबत तुम्हाला स्वतः एकट्यालाच युद्ध नाही करायचंय. You don't have to fight alone with your problems or struggles. आणि तुम्हाला एकट्यालाच तुमच्या समस्येसोबत लढायचं नाहीये. You don't have to fight alone with your financial crisis. आणि तुमच्या आर्थिक समस्येसोबत तुम्हाला एकट्यालाच लढायचं नाहीये. Because you are accountable to your pastor. कारण की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुमच्या पास्टरना देत आहात. You will see success, you will see breakthrough. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश पाहाल, आशीर्वाद पाहाल. Hallelujah. Hallelujah. So how many of you are going through some struggles in your life? आणि तुमच्यापैकी किती लोक आहेत जे तुमच्या जीवनातून संघर्षातून जात आहात? संघर्ष, समस्या. See now again don't play that game of shyness. आणि मग आता पुन्हा ते लाजण्याचं वगैरे असलं काही करू नका. Okay. See, पहा, some people they are going through struggles somewhere in their life. आणि कुठे ना कुठे तरी काही लोक त्यांच्या जीवनाच्या संघर्षामधून जात आहेत. It's very easy. खूप सोपं आहे. Today
आज open up to your pastor. आपल्या पालक आणि पालकींसमोर स्वतःला खुलं करा. Sisters, you can go to the pastor's wife. आणि बहिणींनो तुम्ही पालकींबाईंकडे जाऊ शकता. And brothers can go to the pastor. आणि भावांनो तुम्ही बाळसाहेबांकडे जाऊ शकता. What a glamorous privilege it is. आणि किती सौभाग्याची गोष्ट आहे ही. You have leader over you. तुमच्यावर लीडर आहे. You have a Moses over you. तुमच्यावर तुमचा मोशे आहे तुमच्यासोबत. You fight Moses prays. आणि तुम्ही मोशे Joshua fights and Moses prays. आणि यहोशुआ लढला आणि मोशेला He was praying on the hill. आणि मोशे प्रार्थना करत होता आणि यहोशुआ लढत होता. Okay, so when you fight, Moses is praying for you. Your pastor Moses, your leader Moses is praying for you. ज्यावेळेस तुम्ही युद्ध करता त्यावेळेस तुमचा मोशे जे आहे जे तुमचे पास्टर आहे ते तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत. How you because Moses knew Joshua is fighting, that's why Moses was praying. आणि कारण की मोशेला माहित होते की यहोशुआ लढत आहे, तो युद्ध करत आहे, म्हणून मोशे यहोशुआसाठी प्रार्थना करत होता. If Moses didn't knew, he would have not prayed. आणि जर मोशेलाच माहित नाही की यहोशुआ लढायला लागला तर तो प्रार्थना कशा करणार? In the same way you say, I don't know what is happening, my pastor is not praying. You tell you are fighting and he will pray. आणि तुम्ही म्हणताय की हा मला माहित नाही माझे पास्टर काय करत आहेत, माझ्या जीवनातून असं जातं. तुम्ही आधी तुमच्या पास्टरना सांगा आणि मगच ते प्रार्थना करतील. Try this. आणि हे एकदा करून बघा. I guarantee you. मी तुम्हाला आश्वासन देतो. 100% you will see breakthrough. आणि नक्कीच तुम्ही 100% तुमच्या जीवनात आशीर्वाद पाहाल. 100% you will see a new beginning. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात पाहाल. So there is protection under submission. आणि म्हणून अधीनतेच्या खाली संरक्षण आहे. There is growth under submission. आणि अधीनतेच्या खाली वाढ आहे. If you see in Luke chapter 2, आणि जर तुम्ही पाहिलं लोक याचा दुसरा अध्याय I think it's in verse 51. आणि 51 वचन, मग तो त्यांच्या बरोबर खाली नासरेतात गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. 52 also. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. Hallelujah. Hallelujah. What he did, त्याने काय केलं? he was subject to them. Who? आणि तो कोणाच्या आज्ञेत राहिला? Who was subjected? आणि कोण अधीन राहिला? He was subject to them. There is a word used over there. Them. Read it. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला असेल. त्यांच्या, who is त्यांच्या? Father and mother. आणि कोण आहेत ते दोघं? त्यांच्यामध्ये ती दोघं कोण आहेत? त्याच्या आई आणि वडील. Father and mother. आई आणि वडील. And what happened because he was submitted? It's written in 52. आणि मग तो त्यांच्या आज्ञेत राहिल्यावर काय झालंय ते वचन 52 मध्ये लिहिलंय. So when you are subjected under your leader, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लीडरच्या अधीन असता, when you are obedient to them, आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांची आज्ञा पाळता, see verse 52. आणि मग वचन 52 पहा. Just read it. What happens? आणि वाचूयात काय लिहिलंय. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. Hallelujah. Hallelujah. You increase. तुम्ही वाढाल. You grow. तुमची वाढ होईल. You increase in your stature and also in wisdom. आणि तुम्ही बुद्धीमध्ये देखील वाढाल आणि शरीराने देखील वाढाल. Because you are under the submission. का? कारण की तुम्ही अधीनतेमध्ये आहात. So when you are under the leadership, आणि ज्यावेळेस तुम्ही अधीनतेखाली असता, the growth is genuine and normal. आणि तुमची जी वाढ आहे ती तुमच्यासाठी काय असतं, नॉर्मल होऊन जाते. It is like you don't go to it. You don't have to work hard for it. आणि मग तुम्हाला त्या गोष्टीसाठी तुमची वाढ होण्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही लागत. Your one yes to your leader can give you a growth. आणि तुमच्या लीडरसाठी एकदा तुम्ही हो म्हटलेले ती देखील तुमची वाढ करू शकते. Only one yes. फक्त एकदा हो म्हणणे. Only one obedience. फक्त एकदा आज्ञा पालन, एक आज्ञा पालन. It can give you growth. आणि ते तुमची वाढ करू शकतं. It can give you increase. आणि ते तुम्हाला वाढवू शकतं. Hallelujah. हालेलुया. So you have a protection.
आणि मग तुम्हाला संरक्षण आहे You have a growth. आणि मग तुमच्याकडे वाढ आहे. Let's talk about anointing now. आणि चला आता अभिषेकाविषयी बोलणार आहोत. It's in Psalms. आणि स्तोत्रसंहिता Everyone knows this Psalms very well. आणि स्तोत्र सर्वांनाच माहिती आहे. It's in 133. 133 What does the first verse say? स्तोत्रसंहिता 133 आणि पहिलं वचन. Hmm. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. Okay. Now second. आणि दुसरं वचन, ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. Hallelujah. Hallelujah. When you are standing with your pastor and leader, आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पास्टर आणि लीडर सोबत उभे राहता the anointing is automatic. आणि जो अभिषेक आहे तो आपोआपच येतो तुमच्या. When you are standing in their struggles, आणि ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या संघर्षामध्ये त्यांच्या सोबत असता when you are standing them in every circumstances, आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या सोबत असता the anointing which is upon their life, आणि जो अभिषेक त्यांच्या जीवनावर आहे it also flows on your life. आणि तो तुमच्या जीवनावर देखील वाहतो. Read it in second verse. आणि दुसरं वचन वाचणार It आहोत. is like the precious oil upon the head, running down on the beard of Aaron, running down on the edge of his garment. दुसरं वचन, ते मस्तकावर ओतलेल्या Who is the head? आणि मस्तक कोण आहे? Jesus is the head. आणि येशू मस्तक आहे. Second, running down to the beard. अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या Whose beard? You are the beard of Aaron. आणि तुम्ही अहरोनाची दाढी अशी आहे. Aaron is your pastor. आणि अहरोन हे तुमचे पालक साहेब आहेत. You are joined to Aaron. आणि तुम्ही त्या अहरोनासोबत जोडले गेलेले आहात. You all are the leaders of this church, right? आणि तुम्ही ह्या चर्चचे सर्व पुढारी आहात, बरोबर? All are leaders, right? तुम्ही सर्व पुढारी आहात, बरोबर? So you are the beard of Aaron. आणि मग तुम्ही अहरोनाची दाढी असे आहात. So when Aaron is connected to God, आणि मग ज्यावेळेस अहरोन देवाशी कनेक्टेड असतो is connected to Jesus, आणि तो येशूशी कनेक्टेड असतो so the anointing flows through the Aaron and then Aaron's beard. आणि मग जो अभिषेक आहे तो अहरोनावर येतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या दाढीवरून उघळतो. So first it comes to Aaron, आणि मग पहिल्यांदा तो अहरोनावर येतो. and when you are united to Aaron, आणि ज्यावेळेस तुम्ही अहरोनासोबत एक असता when you are under the submission of Aaron, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या अहरोनाच्या अधीनतेखाली असता, when I say Aaron it means your pastor or leader. आणि ज्यावेळेस मी अहरोन म्हणतो तर त्यावेळेस ते तुमचे पास्टर आणि किंवा तुमचे लीडर So असतात. when you are under the submission of Aaron, आणि ज्यावेळेस तुम्ही अहरोनाच्या अधीनतेखाली the असता same anointing which is flowing on Aaron's life will flow through you. आणि जो 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 अभिषेक अहरोनाच्या जीवनावर आहे तोच अभिषेक तुमच्या जीवनामधून वाहेल. Hallelujah. Hallelujah. You just have to be under the submission of Aaron. आणि तुम्हाला फक्त त्या अहरोनाच्या अधीनतेखाली राहिलं पाहिजे. And after that, what does the second part of the verse says? आणि त्याच्यानंतर त्या वचनाचा दुसरा भाग सांगतो, Running down on the edge of his garments. त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळले. What is that? म्हणजे काय? That is your church. आणि ते तुमचं चर्च आहे. That is the people you live in. आणि मग ते लोक जे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहता. That is the people who you are staying with. आणि ते हे वचनाचा दुसरा भाग म्हणजे ती लोक आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही राहता. Your family. तुमचं कुटुंब, Your church. तुमची मंडळी, Your area. आणि तुमचा भाग असेल, एरिया असेल. So when you are connected to Aaron, आणि ज्यावेळेस तुम्ही अहरोनाशी कनेक्टेड the असता same anointing which is flowing through your pastor, आणि जो अभिषेक तुमच्या पास्टरांद्वारे वाहत आहे same flows through you to your family. आणि तोच अभिषेक तुमच्याद्वारे तुमच्या कुटुंबातून वाहतो. Same flows through you to your church. आणि तोच अभिषेक तुमच्याद्वारे तुमच्या मंडळीमध्ये वाहतो. Same it flows through you in your areas. आणि तोच अभिषेक तुमच्याद्वारे तुमच्या एरियामध्ये देखील वाहतो. So we saw protection in submission. म्हणून आपण पाहिलं अधीनतेमध्ये संरक्षण आहे We saw growth in submission. आणि अधीनतेमध्ये वाढ आहे Now this is anointing in submission. आणि अधीनतेमध्ये अभिषेक देखील What आहे. is anointing? आणि अभिषेक काय आहे?
Anointing अभिषेक is the ability ही क्षमता आहे to do the impossible works. आणि ही क्षमता अशक्य गोष्टी करण्याची. Amen. Amen. Anointing is the ability to do the impossibles. आणि अशक्य गोष्टी करण्याची क्षमता म्हणजेच अभिषेक. It is impossible for a person to get healed of the deathbed. आणि एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या मृत व्यक्तीला उठवणे ही अशक्य It गोष्ट is आहे. impossible for a person who is dead to rise up again. आणि एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या मेलेल्या व्यक्तीला उठवणे ही अशक्य गोष्ट It आहे. is impossible for a lame man to walk. आणि हे अशक्य आहे की एखाद्या लंगड्या व्यक्तीने चालणं. It is impossible for a deaf to hear, आणि हे अशक्य आहे की एखाद्याला ऐकायला लावणं. blind to see, आणि एखाद्या आंधळ्याला पाहायला mute to लावणं. speak, आणि एखाद्या मुख्याला बोलायला लावणं. crippled to have straight bones, आणि ज्यांची हाडं वाकडी झालेली आहेत ती सरळ करणे. leper to be cleansed. आणि जे कुष्ठरोगी आहेत त्यांना बरे करणे. But the anointing makes it possible. पण जो अभिषेक आहे ते ह्या सर्व गोष्टींना शक्य करतो. So anointing is the ability to do the impossibles. आणि अभिषेक दुसरं तिसरं काही नाही, काही नसून अशक्य गोष्टींना करणे होय. How many of you want to do the impossibles? आणि मग किती लोकांची तुमची अशी इच्छा आहे की अशक्य गोष्टींना शक्य करावं असं तुमच्याकडून व्हावं. Hallelujah. Hallelujah. Be under the submission. अधीनतेखाली राहा. If you pray for 1 hour आणि जर तुम्ही 1 तासासाठी प्रार्थना करता and you are not under submission, आणि मग तुम्ही अधीनतेखालीच नाही आहात, you have to struggle in your ministry. मग तुम्हाला तुमच्या सेवकाईमध्ये संघर्ष केला पाहिजे, But करावा लागेल. if you are under submission, आणि पण जर तुम्ही अधीनतेखाली आहात, what your 1 hour prayer will not do, जे तुमची 1 तासाची प्रार्थना नाही करू शकत, your 10 minutes prayer will do. तुमची 10 मिनिटांची प्रार्थना देखील ते करून जाईल. So what you choose? मग तुम्ही कशाची निवड करता? Simple way or struggling way? आणि साधा सोपा मार्ग की ज्या मार्गावर संघर्ष आहे तो मार्ग? Breaking your knees every time. आणि दररोज आपल्या गुडघ्याला त्रास देणे. Every time breaking your knees. आणि दररोज गुडघ्याला त्रास देणे. Lord, give me power. देवा मला सामर्थ्य दे. Power. सामर्थ्य. Power. सामर्थ्य. God is saying submission. आणि देव म्हणते आधी अधीन हो. Submission. आधी अधीन हो. Submission. आधी अधीन हो. But you are like, no Lord, not that word, some other word. आणि तुम्ही म्हणता की देवा अधीनता नको, ते सोडून दुसरं काहीतरी सांग. Because no one wants to be under the submission. कारण की कुणालाच अधीनतेमध्ये राहायला आवडत नाही आणि राहत नाही. There is a person who was not under. There was a person who was not under submission. आणि एक व्यक्ती होता जो अधीनतेखाली नव्हता. And now he is in the submission of everyone. आणि आता तो सगळ्यांच्याच अधीनतेखाली आहे. Who is that person? कोण आहे ती व्यक्ती? First he was not under submission of anyone. Now he is under everyone's submission, even your submission. आधी Who is ती that व्यक्ती person? कुणाच्याच अधीनतेखाली नव्हती, आता ती व्यक्ती सर्वांच्या अधीनतेखाली आहे, तुमच्या पण अधीनतेखाली आहे. Devil. सैतान. He was not under the submission of God. आणि तो देवाच्या अधीनतेखाली नव्हता. He said, the word says like this. आणि वचन असं सांगतं, He thought in his heart, त्याने फक्त त्याच्या मनामध्ये विचार केला, I will build my throne higher than God. मी माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा देखील उंच करेन. So how many of you think I will make ministry bigger than my pastor's आणि ministry? मग तुमच्यापैकी किती लोक असं विचार करतात की मी माझी सेवकाई माझ्या चर्च पास्टरांच्या चर्च पेक्षा मोठं करणार आहे. Tell your neighbor, शेजाऱ्याला सांगा, if you are thinking like that. आणि जर तू असा विचार करत असशील, Hello, Mr. Shaitan, Mrs. Shaitan. I'll build bigger ministry than my pastor. More believers than my pastor will come in my church. Even my pastor will come under my submission. आणि मी जर असा विचार करत असेल की मी माझ्या पास्टरांपेक्षा मोठं माझं चर्च करेन, पास्टरांपेक्षा जास्त लोक माझ्याकडे येतील, एवढंच नाही तर माझे पास्टर देखील माझ्या अधीनतेखाली येतील. You will be like a servant, आणि मग तुम्ही एका सेवकाप्रमाणे व्हाल. not God's servant. पण देवाचे सेवक नाही, पोछा लगाने वाला servant. तुम्ही असं झाडू पोछा करणारे व्हाल. And live your life like that and die.
आणि मग तुम्ही तुमचे जीवन असंच जगाल आणि मरून जा. Because that is a devil's thought. कारण हे सैतानाचे विचार आहेत. I will do this. मी हे करेन, I will do more. मी जास्त करेन, I will do bigger. आणि मी मोठं काहीतरी I will करेन, do higher. आणि मी उंच असं काहीतरी करेन. Same what devil thought. आणि हे सैतानाचे विचार होते. Devil also thought the same way. आणि सैतानाने देखील असाच विचार केला. I will build my throne higher. आणि मी माझं सिंहासन उंच असं करेन. Now he is in the more lower. आणि तो आता एकदम खाली तळाला गेलेला आहे. So if you think like that, आणि जर तुम्ही असा विचार करत असाल, you are gonna go more lower. आणि मग तुम्ही तेवढेच खाली पडणार आहात. Understood? समजलं? Yes. So when you are under submission, आणि ज्यावेळेस तुम्ही आधी ते खाली असता, you will automatically grow. आणि तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची वाढ होईल. Automatic. आपोआपच तुमची वाढ होईल. You don't have to struggle. आणि मग तुम्हाला स्ट्रगल करायची गरज नाहीये, संघर्ष करायची गरज नाही. So when you are under submission, आणि ज्यावेळेस तुम्ही आधी ते खाली असता, you are under protection. तुम्ही संरक्षणाखाली असता, You are under a growth, आणि मग तुमची वाढ होते. and you will have. आणि What मग was the third point? आणि तिसरा मुद्दा कोणता होता? You will have. Ask your neighbor. शेजाऱ्याला सांगा. I don't know why you don't like to talk to me. मला माहित नाही की तुम्हाला माझ्यासोबत बोलायला का आवडेना झालंय. Am I biting you? काय मी तुम्हाला चावत आहे का? Huh? So what was the third point? तिसरा मुद्दा कोणता होता? Hallelujah. So these all comes through submission. आणि ह्या सर्व गोष्टी अधीन राहण्याने येतात. Can the branch say to the root, "Hey, what you doing?" आणि फांदी आपल्या मुळाला असं म्हणू शकते का, काय करत आहेस? कधीच नाही. You are not a person. You are not given authority to ask to your pastor what you are doing. आणि तुम्हाला तो अधिकार नाहीये की तुमच्या पास्टरना विचारण्याचा, पास्टर काय करत आहात? No, you just have to be under submission. आणि मग तुम्हाला फक्त अधीनतेखाली राहण्याचं काम. If he says do this, you have to do it. आणि जर तुमचे पास्टर म्हटले की हे कर, तुम्हाला ते केलंच पाहिजे. I don't know how many of you heard of a great man of God, Reinhard Bonnke. आणि मला माहित नाही की तुमच्यापैकी किती लोकांनी देवाचे महान सेवक रेनहार्ड बोंके विषयी ऐकले. Have anyone of you heard? कुणी ऐकले का रेनहार्ड बोंके विषयी? You heard? Some people, one or two, okay? Reinhard Bonnke is no more in this world. आणि रेनहार्ड बोंके आता या जगात नाहीये. Very great man of God. देवाचे खूप महान सेवक. He won 80 million people for Jesus. आणि He won 80 million people for Jesus. आणि त्यांनी येशूसाठी 80 करोड लोकांना जिंकलं. 80 million. 80 करोड लोकांना जिंकलं. And now his ministry is running through Daniel Kolenda. आणि आता त्यांची सेवकाई जी आहे ती डॅनियल कोलंडा म्हणून जे आहे ते चालवत आहेत. You know what Daniel Kolenda used to do? आणि तुम्हाला माहिती आहे की डॅनियल कोलंडा जे आहे ते काय करत होते? He was not his translator. आणि ते त्यांचे भाषांतर करणारे नव्हते. He was not in the prayer warrior team. आणि ते त्यांच्या प्रार्थना योद्ध्यांच्या टीम मध्ये देखील नव्हते. He was not a worship leader. आणि ते आराधक देखील नव्हते. He was not the one sitting in the front rows. आणि ते पुढच्या ओळीमध्ये बसणाऱ्यांपैकी देखील नव्हते. He was not the one who was a right hand of Reinhard Bonnke. आणि ते रेनहार्ड बोंकेंचे उजवा हात वगैरे होते असं काही नाही. In the sunlight, आणि सकाळी, in the rain, आणि पावसामध्ये, उन्हामध्ये, पावसामध्ये Daniel Kolenda used to be always with an umbrella standing with Reinhard Bonnke. आणि डॅनियल कोलांडा जे होते ते नेहमी रेनहार्ड बोंकेसाठी छत्री घेऊन उभे असायचे. For more than 20 years. आणि 20 वर्षापेक्षा जास्त. This is submission. आणि ही अधीनता आहे. He could have said, ते म्हणू शकले असले, I know my leader. मला माझे सगळे लीडर I माहिती know more आहेत. than my leader. आणि मला माझ्या लीडर पेक्षा जास्त I माहिती can आहे. raise ministry like my leader. आणि मी माझ्या लीडर सारखी सेवकाई उभी करू शकतो. He could have said it. आणि ते असं नाही बोलले. He could have said it. आणि ते असे बोलू शकले असते. But he never said it. पण ते असं नाही बोलले. Just for more than 20 years holding the umbrella for Reinhard Bonnke. फक्त 20 वर्षाहून जास्त ते फक्त रेनहार्ड बोंकेसाठी छत्री धरून उभं राहायचं काम करत होते. In the rainy time and in the summer.
noon time. आणि उन्हाळ्यामध्ये देखील आणि पावसाळ्यामध्ये देखील. Now आता he is the owner of Reinhard Bonnke's ministry. आणि ते रेनहार्ड बोंके मिनिस्ट्री आता ते स्वतः चालवत आहेत. He didn't took it. आणि त्यांनी ती घेतली नाही. He didn't snatched it. आणि त्यांनी ती त्यांच्याकडून ओरबाडून नाही घेतली. Reinhard Bonnke himself gave the full authority to Daniel Kolenda before dying. आणि मरण्याच्या आधी रेनहार्ड बोंकेनी स्वतः सर्व काही सूत्र त्यांच्या हातामध्ये दिली. This is the key. आणि ही चावी आहे. If you are under submission, आणि जर तुम्ही अधीनतेखाली आहात, you will flow in miracles. आणि तुम्ही चमत्कारांमध्ये वाहवत जाल. If you are not under submission, आणि जर तुम्ही अधीनतेखाली होत नाही आहात, you will dry, and one day you will die. आणि मग तुम्ही असे कोरडे पडत जाल आणि एक दिवस मरून जाल. Simple. Are you getting my point? तुम्हाला समजत आहे का माझा मुद्दा? Yes. So whatever is given to you, आणि जे काही तुम्हाला दिलेलं आहे, whatever work is given to you, आणि जे काही काम तुम्हाला दिलेलं आहे, do it with full faithfulness. आणि ते पूर्ण विश्वासाने करा. Do it with full trustworthiness. आणि ते पूर्ण विश्वासाने असं करा. Hallelujah. Hallelujah. If your pastor says आणि जर तुमचे पास्टर म्हणाले you have to clean the chairs, आणि तुम्हाला खुर्च्या पुसायच्या आहेत, how can I clean chairs? मी कसं काय खुर्च्या पुसू? I flow in miracles. आणि मी चमत्कारामध्ये वाहतो, I flow in deliverance. आणि माझ्याकडून अनेकांना सुटका मिळते. What you are doing is you are stopping your growth, you are stopping your protection, you are stopping your anointing. असं बोलल्यानं तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमचा जो अभिषेक आहे, तुमचा जो चमत्कार आहे, तो तुम्ही काय करत आहात? वाढ तुमची थांबवत आहात. You are not working. जर तुम्ही काम करत नाही आहात. Anointing is not for a lazy person. आणि अभिषेक कोणा आळशा व्यक्तीसाठी नाहीये. Anointing is not for a lazy person. आणि अभिषेक कोणत्या आळशी व्यक्तीसाठी नाहीये. Anointing is not for a self-respect person. आणि अभिषेक कोणत्या स्वार्थी व्यक्तीसाठी नाहीये. Anointing is not for a person who always says me. आणि अभिषेक त्या व्यक्तीसाठी नाहीये जो नेहमी व्यक्ती म्हणत असतो की मी माझं My family, my ministry, my family, my kids, my wife, my husband. अभिषेक त्या व्यक्तीसाठी नाहीये जी व्यक्ती नेहमी म्हणत असते माझं कुटुंब, माझा नवरा, माझी बायको, माझी सगळं काही, माझी मुलं. It's always about the leader. आणि ती नेहमी एका लीडर साठी आहे. Because God appointed him over you. कारण देवाने त्यांना तुमच्यावर नेमलेलं आहे. God appointed him देवाने नेमलेलं आहे over you. तुमच्यावर. If you are under him, आणि जर तुम्ही त्यांच्या अधीन आहात, I promise you, मी तुम्हाला अभिवचन देतो, within 2 months, 2 महिन्यात you will flow more than me. आणि तुम्ही माझ्यापेक्षा देखील जास्त अभिषेकामध्ये व्हाल. Just try it for 2 months. फक्त 2 महिन्यांसाठी हे फक्त करून बघा. इस्तेमाल करें फिर विश्वास. See, I am a very normal kind of person. I want everyone to laugh also, and I want everyone to be serious also. आणि मी असा खूप साधा असा माणूस आहे. माझी इच्छा आहे की नेहमी लोकांनी हसावं आणि त्यांनी तेवढंच गंभीर पण असावं. This is a very serious talking. I am talking very lightly, giving it to you. आणि हे मी जे सांगत आहे ते खूप गंभीर असं आहे, पण मी ते तुम्हाला खूप सोप्या रीतीने सांगत आहे. I want it to go deeper in your spirit. आणि माझी इच्छा आहे की ते तुमच्या अंतःकरणामध्ये खोलपर्यंत जावं. Be obedient to your pastor. तुमच्या पास्टरांच्या अधीन असा, त्यांच्या आज्ञेत राहा. If he says no, जर ते म्हणाले नाही, not even a question mark should come in your mind. आणि तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न चिन्ह देखील नाही यायला पाहिजे. My leader said no means no. माझ्या लीडरनी म्हटलं ना नाही तर नाहीच. My leader said yes means yes. माझ्या लीडरनी होय म्हटलं ना तर मग ठीक आहे होय. Many life how to say, many life decision when you take, पुष्कळदा तुमच्या जीवनातले निर्णय घेताना ask your pastor. तुमच्या पास्टरना विचारा, Pastor, what should I do? पास्टर मी काय केलं पाहिजे. What you do is, तुम्ही काय करता, you do everything. तुम्ही सर्व काही करता. When you saw problem, आणि ज्यावेळेस तुम्ही समस्या पाहता, Pastor, I did this, problem came, now what to do? पास्टर मी असं केलंय आणि त्याच्यातून समस्या उद्भवल्या, आता काय करू. That's not the right way. आणि हे काही बरोबर नाहीये. Before you do it,
तुम्ही ते करायच्या आधी ask your pastor. तुमच्या पास्टरना विचारा. Pastor, I wanted to do it, but what do you think about it? पास्टर मला असं करायचं आहे, पण माझ्या ह्या करण्याविषयी तुम्हाला काय वाटतं, करू की नको? Because after your pastor says yes and then you do it, कारण जेव्हा तुमचे पास्टर तुम्हाला होय असं म्हणतील आणि मग त्यावेळेस तुम्ही ते करता, you will have the protection, तुम्हाला संरक्षण मिळतं you will have the growth, आणि तुमची वाढ होते and you will have the anointing. आणि मग तुम्हाला अभिषेक देखील प्राप्त होतो. Hallelujah. हालेलुया. Are you all happy? तुम्ही सर्व आनंदित आहात का? How many of you say from today I will be submitted to my leaders? आणि किती लोक तुमच्यापैकी असं म्हणतील की आजपासून मी माझ्या पुढाऱ्यांच्या अधीन राहील. See the pastor's wife is sitting behind, पहा पालखीबाई पाठीमागे बसलेल्या आहेत, watching everyone's hand. सगळ्यांची हात पाहत आहेत. If you don't obey, आणि जर तुम्ही आज्ञापालन केलं नाही you will be proved as a liar. आणि मग तुम्ही खोटे साबित व्हाल, सिद्ध व्हाल. So Didi have counted all. आणि दीदीने सर्वांचे हात मोजलेले आहेत. Now you have to. No other option. आणि आता तुम्हाला अधीन राहिलंच पाहिजे, पर्यायच नाही दुसरा. See, I tell you, there will be, when you are under submission, no, आणि ज्यावेळेस तुम्ही आदित्यखाली राहता, there will be cutting. Like when you cut the tree, no, that it will grow more. आणि मग तुम्ही आदित्यखाली राहता त्यावेळेस कुठे ना कुठेतरी काटछाट येते. So that you can grow more. आणि ती काटछाट यासाठी असते की तुमची अधिक वाढ व्हावी. You will have corrections. आणि तुमच्याकडे तुम्हाला पुष्कळ तुम्हाला बरोबर देखील करण्यात येईल. Every time your pastor will not give you sweet in your mouth. आणि नेहमीच तुमचे पास्टर तुम्हाला गोड गोड असं भरवणार आहेत. Sometimes you have to eat a karela. आणि पुष्कळ तुम्हाला मग कारलं देखील खावं लागेल. Okay, you have to eat the bitter gourd. आणि मग तुम्हाला कडू देखील खावं लागेल. You have to go through correction. आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुष्कळदा तुम्हाला बरोबर देखील करण्यात येईल आणि तुम्हाला यातून सर्व गोष्टीतून जायला पाहिजे. Because correction gives you growth. कारण की तुम्हाला बरोबर करणं म्हणजे तुमची वाढ होणं होय. Okay, who is ready for correction? आणि मग तुमच्या चुका तुम्हाला दाखवून द्याव्या, तुम्हाला बरोबर करण्यात यावं असं किती जणांची इच्छा आहे. Now little lower their lifting hands. आणि आता जरा हात दिसायला लागलेत वर. See, I tell you, correction is such a blessing. पहा, तुम्हाला बरोबर करणं म्हणजे हे खूप एक चांगली आणि आशीर्वाद अशी गोष्ट आहे. See, many people don't have correction; they are going in a wrong way. आणि पुष्कळ लोकांना कोणी बरोबरच करत नाहीये, ते चुकीच्या मार्गाने चालले. Many people lost their calling because they didn't accepted correction. आणि पुष्कळ लोकांनी स्वतःचं पाचारण आहे ते गमावलेलं आहे, कारण की त्यांनी ती स्वतःमध्ये ते बदलच घडवून आणलेले नाहीये. Many people lost the purpose of their life because they didn't accepted or open up to the correction to their leaders. आणि पुष्कळ लोकांनी त्यांच्या जीवनातले हेतू जे आहेत ते गमावलेले आहेत, कारण त्यांनी ते त्यांचं बरोबर करणं, त्यांना सांगणं ते त्यांनी स्वीकारलेलंच नाहीये. So if you don't open up for correction, आणि म्हणून जर तुम्ही स्वतःला बरोबरच करून नाही घेतलं, त्यासाठी स्वतःला खुलच नाही केलं, you are in danger. आणि मग तुम्ही नक्कीच धोक्यामध्ये जाऊ शकता. You know, when sometime I get corrected, आणि ज्या वेळेस मला देखील बरोबर करण्यात येतं, my God, it is hard time. आणि ती खूपच अशी कठीण अशी वेळ असते. It will be a hard time. आणि नक्कीच ती कठीण वेळ असेल. Definitely no one will enjoy correction. आणि नक्कीच कुणाला एखाद्याची चूक दाखवलं तर कुणाला ते चांगलं नाही वाटत. But if you endure the correction, आणि पण जर तुम्ही ते स्वीकारलं, the result is blessed. आणि नक्कीच त्याचा निकाल जे असणार आहे तो चांगला असणार आहे, तो आशीर्वादित असणार आहे. Hallelujah. हालेलुया. So you have to go through correction. आणि मग तुम्हाला या सर्व गोष्टीतून गेलं पाहिजे. How many of you say that I open up myself to my leader, that I can be corrected anytime, any way they want to correct me? आणि मग किती लोक तुमच्यापैकी असे म्हणतात की ज्या वेळेस माझे पास्टर माझ्या चुका सांगतील, मला बरोबर करतील, त्यावेळेस मी त्यांच्यासमोर स्वतःला खुलं करेन आणि ते स्वीकारेन.